आणि आज आपल्याला आजी माजी सर्व संचालक इथे माननीय संचालक उपस्थित आहे आणि इतर अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा उपस्थित आहे. मी त्यांचं सर्वांचं शब्दसुमनांनी मनापासून आपले स्वागत करतो. तर आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. शिवरायांच्या पावनचरणी नमूनी आपला माथा, शिवरायांच्या पावनचरणी नमूनी आपला माथा, शब्दांमधूनी आरंभूया सोहळ्याची ही गाथा, शब्दांमधूनी आरंभूया सोहळ्याची ही गाथा. आता मागील 2 दिवसापासून सर्वजण नागपूर नगरीचा पाहुणचार घेत आहेत आणि आम्ही नागपूरकरांना असा विश्वास आहे. कसला हो? शरीफों में कोई चोर नहीं होता, शरीफों में कोई चोर नहीं होता, इस दिल पर किसी का जोर नहीं होता. जो भी आता है हमारे इस महफिल में, जो भी आता है हमारे इस महफिल में, वो कभी बोर नहीं होता, बोर नहीं होता, बोर नहीं होता. तर आता आपण वळतो समोरच्या टप्प्याकडे. आज होणाऱ्या सांस्कृतिक स्पर्धेसाठी आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेल्या आहेत श्रीमती स्वस्तिका ठाकूर, या पार्श्वगायिका आहेत. आपले दुसरे परीक्षक आहेत श्री मोरेश्वर निस्ताने, हे नावाजलेले पार्श्वगायक आहेत. तसेच आपल्याला वाद्यवृंद यांची टीम लाभलेली आहे, त्यांचे लीडर आहेत पंकज सिंग. आणि आपल्या तिसऱ्या परीक्षक आहेत संजीवनी चौधरी मॅडम. तर आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आम्ही आमंत्रित करतो महाराष्ट्राचे सांस्कृतिक तसेच विद्येचे माहेरघर असलेले शहर, जे आपल्या गमतीदार पाट्यांसाठी, कट्ट्यावरील भेटींसाठी, बाकरवडी या खाद्यपदार्थासाठी तसेच प्रसिद्ध इतरही विविध बाबींसाठी. नक्कीच नक्कीच या शहराचे चित्र किंवा या विभागाचे चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभे झाले असेल. जिथे काहीही नाही उणे असा तो विभाग पुणे. पुणे पुणे पुणे. पुणे विभागाद्वारे सादर करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्र आम्ही श्री रवींद्र यादव व श्रीमती सोनिया मिसाळ यांच्याकडे सोपवित आहोत. प्लीज वेलकम ऑन द स्टेज. नमस्कार मंडळी, मी सोनिया. मी रवी. पुणे विभागाकडून कोशागार व स्थानिक निधी लेखाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. आम्ही पुणे. पुणे म्हणजे काय? जगात भारी कोल्हापुरी, सर्वात चांगली आमची सांगली, प्रेमाचं सोलापूर, आणि जिथं पुणे तिथे काय उणे. पुणे विभाग म्हणजे माझ्या छत्रपती शिवरायांनी जिथे 750 वर्षांच्या अंधकारातून स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, तो पुणे विभाग म्हणजे माझा पश्चिम महाराष्ट्र. आम्ही सर्व आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीतो. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम नितस्वागतम अतस्वागतम. आनंद मंग मंगलम प्रिय नित्य भारत भारतम. आता वंदू श्रोते जन भक्त ज्ञानी संत सज्जन. विरक्त योगी अनगुण संपन्न. आरंभ प्रारंभ करू शुभारंभ करू शुभारंभ. आज दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी नागपूरच्या या पवित्र भूमीस नमन करून या चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात आपणा सर्वांच्या भाग्ययोगाचे औचित्य म्हणजे आपणा सर्वांच्या सर्व रसिकमनांच्या मान्यवरांची निर्बंध मुक्त उपस्थिती. निर्बंध मुक्त? होय, कारण स्वातंत्र्यावर जेव्हा बंधने आणली जातात ना, तेव्हाच स्वातंत्र्याचे महत्त्व कळते. आणि असे महत्त्व दाखवण्यासाठी एक छत्रपती शिवराय अवतरतात. नाशिकचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्याचे वर्णन अतिशय उत्तम उपमा देऊन करतात. ते म्हणतात, गालावरच्या कुसमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलत असते लाली.
समजलं मंडळी? नाही थांबा, थोडं इसकटून सांगतो. सोनिया जरा नाव घे ग. पाहिलं मंडळी, ह्या पोरीच्या गालावर जी लाली उमलली ना, ती लाली किंवा फुलाला जे गाल आहेत ना, ते गाल, या दोन्हीला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उपमा दिलेली आहे. ती स्वातंत्र्याची देवी भगवतीच आहे. 1975 ते 1977 या काळात देशात आणीबाणी लादली गेली. देशातील नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली, निर्बंध लादले. देशाचे रूपांतर कारागृहात केले गेले. अशी ही आणीबाणी उठवली जात असताना 1978 साली या शतकाचा महानायक असणाऱ्या अमिताभ बच्चन आणि त्यांचे मित्र असणाऱ्या आभास कुमार गांगुलींच्या आवाजात. आभास कुमार? हो, आभास कुमार गांगुलीच म्हणजे आपले किशोर कुमार यांच्या आवाजात रुपेरी पडद्यावरून मैं हूँ डॉन म्हणत जणू काही भारतीय नागरिकच डॉन आहेत असे मत व्यक्त करू लागला. पण या अशा आणीबाणीच्या काळाचा आपल्या सिनेसृष्टीवरती सुद्धा परिणाम झाला आणि 1975 साली प्रदर्शित होणारा डॉन हा चित्रपट 1978 साली प्रदर्शित झाला. तर अशा या डॉन या चित्रपटातील सुप्रसिद्ध गाणं सादर करण्यासाठी आमचे सहकारी श्री सतीश पारधी येत आहेत. गाण्याचे बोल आहेत खैके पार बनारस वाला. अम्मा मिया आओ तनिक बैठो इधर. इलो बनारसी पान खाई के देखो जरा कैसन लागत है. अरे भंग का रंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबाए. अरे ऐसा झटका लगे जिया पे पुनर्जन्म हुई जाए. ओ खई के पान बनारस वाला, ओ खई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला. ओ खई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला. फिर तो ऐसा करे धमाल, सीधी कर दे सबकी चाल. ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला. खई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला. अरे राम दुहाई, कैसे चक्कर में फंस गया है. हाय हाय कहाँ चाल फसाई, मैं तो सूली पे चढ़ गया है. हाय कैसा सीधा साधा, मैं कैसा भोला भाला. वाह कैसा सीधा साधा, मैं कैसा भोला भाला. जाने कौन घड़ी में पड़ गया पढ़े लिखों से पाला. मीठी छुरी से हुआ हलाल. छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला. खई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला. एक कन्या कुमारी हमारी सूरत पे मर गई. हाय 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 एक मीठी कटारी हमारे दिल में उतर गई. हाय हाय कैसी गोरी गोरी और तीखी चोरी. वाह कैसी गोरी गोरी और तीखी चोरी, करके जोरा जोरी कर गई हमरे दिल की चोरी. मिली छोरी तो हुआ निहाल. छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला. खई के पान बनारस वाला, जाए बंद अकल का. ओ खई के पान
रसवाला, खुल जाए बंद अकल का ताला, फिर तो ऐसा रे धमाल सीधी कर दे सबकी चाल। ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला। अरे ओ बबुआ, कैसे लगा बनारसी पान? खई के मजा आया क्या नहीं? अगं अगं थांब थांब थांब, आता थोडं आपल्या माय मराठी माऊलीकडे बघू. आत्ताच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय आणि शासनानं कार्यालयात सुद्धा मराठी वापराची सक्ती केल्या. माझी ही अभिजात माय मराठी ऐतिहासिक होणार नाही याची इथं बसलेल्या प्रत्येक मराठी जनाची जबाबदारी आहे. अरे होय बाबा होय, आता ती जबाबदारी पण मीच घेते. आत्तापासून मराठी बोलते बघ. बरं ते ना बघ, अरे तो पान खाऊन तो डॉन लई बिघडायलाय बाबा. आता त्याला कसं सुधारायचं? अगं त्यासाठी एकच सुधरा मायसीन गोळी आहे, ती म्हणजे लगीन. पोरग बिघडलं लावा लगीन, पोरगी बिघडली लावा लगीन. पण लगीन म्हणजे काय ग? थांब थांब सांगते मी. लग्न लग्न हे माझ्यासाठी दोन मनांचं जुळणं आहे. लग्न हे माझ्यासाठी दोन मनांचं जुळणं आहे. तहानलेल्या समुद्राकडं नदीनं येऊन मिळणं आहे. तहानलेल्या समुद्राकडं नदीनं येऊन मिळणं आहे. लग्न माझ्यासाठी एक सुंदर कोडं आहे. लग्न माझ्यासाठी एक सुंदर कोडं आहे. दिसायला सोपं असलं तरी सोडवावं तितकं थोडं आहे. वय 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 वय, लग्न झालं की तो डॉन बघ म्हणजे सुता सारखा सरळ येतोय आणि बसतय सोडवत कोड. कसलं कोडं? ही नवरी असली, हा नवरा असला, अरे ही नवरी असली, अरे हा नवरा असला. चला तर मग हे माझ्या माय मराठीतील सुंदर गीत सादर करीत आहेत आमचे सहकारी अर्चना पुराणिक मॅडम व अंकुश नलावडे सर. नवरी असली, अरे ही मनात ठसली. ही नवरी असली, अरे ही मनात ठसली. हिचा नखरा पाहून काळीज उडतय हो, धक 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 धक. नवरा असला, अरे हा कोपऱ्यात बसला. हा नवरा असला, अरे हा कोपऱ्यात बसला. मला येता जाता चोरून बघतोय हो, टकमक टकमक. ही नवरी असली, अरे ही मनात ठसली हो. मनातलं सार सांगून गेली अशी जिरवली खोडी. सपनात आता रंगून जाईल तो हंसोची जोडी. या मनातलं सार सांगून गेली अशी जिरवली खोडी. सपनात आता रंगून जाईल तो हंसोची जोडी. ही पोरगी पटली, हो नवरी नटली. ही पोरगी पटली. हो नवरी नटली. पोर शालू नेसून चमकत जाईल हो, लक 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 लक. हा नवरा असला, अरे हा कोपऱ्यात बसला. ही नवरी असली, अरे ही मनात ठसली हो. एक एक एक.
बायको झालीस तर मी देईन फुटाची गोळी. लगीन झाल्यावर दाबीन इंगा समजू नको मला भोळी. अग कचाक बायको झालीस तर मी देईन फुटाची गोळी. मी हुकुमाची राणी तुला मी पाजीन पाणी. मी हुकुमाची राणी तुला मी पाजीन पाणी. आता तांडव सोडून पांडव घालू ये. लगबग लगबग ही नवरी असली अरे ही मनात ठसली. तिचा नकरा पाहून काळीज उडतय धक 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 धक. हा नवरा असला अरे हा मनात ठसला. मला येता जाता चोरून बघतोय हो. टकमक टकमक ही नवरी असली अरे ही मनात ठसली. हा नवरा असला अरे हा मनात ठसला. एक, 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 एक. हो, झालं बघा एकदाचं लगीन आमच्या डॉनचं. आवडलं का नाही सगळ्यांना? आता दोघं एकमेकाच्या मनात ठसल्यातच तर तिथं आपण काय करणार बघा. मी ते म्हणतात ना व मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. ह्या बयाला काय सांगून कळत नाही. सारखं सारखं किती जरी सांगितलं ती हिंदीवरच यायला लागल्या. सारखं सारखं मराठी काय चाललंय रे तुझं? अगं तुला लक्षात येत नाही काय मी मराठीच का म्हणतोय ते. आपल्या देशात आंध्र प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, गुजरात पण आहे. तू कुठं आंध्र राष्ट्र, उत्तर राष्ट्र, गुजरात राष्ट्र ऐकल्यास? नाही बा. नाही, आपला एकच राष्ट्र आहे. कारण त्याचं नाव आहे महाराष्ट्र. आणि तो महाराष्ट्र म्हणजे दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकात 350 वर्ष पूर्ण होत असताना आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपल्या भाषेचा इतिहास अगदी समृद्ध आहे. ज्ञानाच्या अनेक प्रवाहांनी कित्येक पिढ्यांचे मार्गदर्शन केलेले आहे. आपल्या या माय मराठीच्या ज्ञात अज्ञात लेकरांनी भाषेत समृद्ध केलेले आहे. आणि मराठीतील लोकगीत तर शृंगार, रौद्र, शांत, शक्ती आणि भक्तीचा अनंत प्रवाह आहेत. अशाच शृंगार, शक्ती आणि भक्तीचा संगम असणाऱ्या लावणी या लोककलेने देवदर्शन घडवीत आहेत आमच्या सहकारी श्रीमती पल्लवी काळे मॅडम. आता ह्या दोघांनी ही नवरा असला ही नवरी असली असं करत लग्न त्याला लावलं. पण आता काय करायचं? देवदर्शन. कुठं ग? चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. लई दिसाची हौस राया, चला आता पुरी करू, चला आता पुरी करू. चला जेजुरीला जाऊ, 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 चला जेजुरीला जाऊ.
सोडा त्याची रेशीम खाली सोडा त्याची रेशीम खाली सोडा माग बसा मी पुढ्यात बसते माग बसा मी पुढ्यात बसते जगाला कौतुक दाऊ चला जेजुरीला जाऊ 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 जेजुरी गडावर जाऊ जेजुरी गडावर जाऊ देव मल्हारीला पाहू देव मल्हारीला पाहू आपण दोघ जोडी जोडीना आपण दोघ जोडी जोडीना बेल भंडारा वाहू चला जेजुरीला जाऊ 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 थँक्यू आता झालं आमच्या दर्शन खंडेरायाचं, पण आता राहिलं काय तर जाता जाता आता वाघ्या मुरळीसह जागरणाला जाऊया. होय, जागरणच करायचं आहे तर सर्व विभागातील देवदेवतांना आवाहन न देऊ. अहो पण हे असं आवाहनाला आपले हे सगळे मंडळी दाद देतील का? देणार की. ते बघ ते नागपूरकर, ते बघ ते कोपऱ्यात बसल्यात ना ते अमरावतीकर आणि आपलं पुणेकर, राहिलेलं नाशिक, कोकण आणि आपलं छत्रपती संभाजीनगरकर, एक आणि एक कोषागाराचा कर्मचारी 100% दाद देणार. वय वय वय. उदो उदो अंबे तुझा उदो उदो, हे चंड मुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, शुंभ निशुंभ निर्दाल निकालिके, महाराष्ट्र धर्म रक्षिके, तुळजा भवानी ये ये ये. आज या सुदीन आणि सुवेळी आम्ही आमच्या माय मराठीचं जागरण करतोय. तू ऐकायला ये. मोरगावच्या मोरेश्वरा आशीर्वादाया, शिंगणापूरच्या शंभू देवा डोलायाला या, जेजुरीच्या खंडेराया ड्युटी घेऊन या, माळसाईला बानाईला संगे घेऊन या, कवळ्याच्या शांतादुर्गे अंबारीतून ये, कोल्हापूरच्या आई आमच्या पाठ राखणीला या, चुकलं माकलं तर आम्हाला सुचवायला ये, रामटेकच्या रामराया झांजा वाजवित या, जरंड्याच्या मारुतराया चिपळ्या घेऊन या, अमरावतीच्या अंबाबाई पाळणा गायला या, वेरूळच्या घृष्णेश्वरा अंधुळायला या, बार्शीच्या भगवंता काजळ घेऊन या, माहुरीच्या मातोश्री तीट लावण्या या, अंबाजोगा जोगेश्वरी औक्षणाला या, शिवनेरीच्या शिवाई नाव ठेवण्या या, कोकणच्या परशुरामा साखर वाटण्या या, पंढरीच्या पांडुरंगा मृदंग वाजवीत वाजवीत या, देहूच्या तुकारामा कौतुकाला या, वाघोलीच्या रामेश्वरा पंचांग घेऊन या, जन्मराशी कुंडलीचं भाग्य सांगाया या, मुक्ताबाई जनाबाई बहिणाबाई या, पैठणच्या नाथांना संगे घेऊन या, शेख बाबा महम्मदा हळूहळू या, श्रीगोंदाच्या पेठेतून रिंगण घेऊन या, सेना निळा रामदासा सोहिरोबा या, आनंदीच्या ज्ञानेश्वरा भिंतीवरून या, पुणतांब्याच्या चांगदेवा वाघावरून या, नवनाथानो अलख गरजत झुंडीसह या, महाराष्ट्राच्या गंगांनो या, कृष्णा गोदा पवनांनो या, पूर्णा वर्धा इंद्रावती या, तापी भीमा वैनगंगा या, सहस्त्र शीर्षा सह्याद्री या, 7 कड्यांसह 7 पुड्या या, किल्ल्याच्या तटकोटांनो या, प्रचंड अवघड बुर्जांनो या, जलद दुर्गांनो दर्यासह या, तुफान गरजत लाटांनो या, महाराष्ट्राच्या राजतख्ता छत्र चामरा मुकुटांसह या, राजकुळांसह बिरुदांसह या, राजसभेसह सैन्यासह या,
देवदेवतांनो, कुळवंतांनो, महाराष्ट्र मंडळींनो, अवघे अवघे या आम्ही मल्हारी मार्तंडाचं जागरण करतोय. शाहिरांनो, कलावंतांनो, समीक्षकांनो आणि पुढे बसलेल्या मायबाप रसिक प्रेक्षकांनो, तुम्ही ऐकाय आला या हे नवनवोन्मेषशालिनी चातुर्य कला कामिनी अभिनव वांगविलासिनी वीणावादिनी विश्वमोहिनी महाराष्ट्र शारदे. ये आम्ही महाराष्ट्र रसात खंडेरायाचं आख्यान मांडतोय. आता केवळ आणि केवळ तुझ्या करिताच खोळंबलोय. तू वीणा छेडीत छेडीत ये, तू वीणा छेडीत छेडीत ये. नाही धरणीवरी अन तिथ नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी. या जय मल्हार, मल्हारी मार्तंड, जय मल्हार.
येळकोट 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 सदानंदीचा सदानंदीचा आम्ही आहोत संघ पुणे. आपल्या समोर जो कलाविष्कार मांडला त्यासाठी आम्हाला आमच्या सहसंचालिका श्रीमती भारती देशमुख मॅडम तसेच पुणे विभागातील सर्व कोषागार अधिकारी सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले होते श्री स्वप्नील काळे व श्रीमती अपर्णा मस्के मॅडम. आम्ही पुणे संघाने आपल्या समोर जो कलाविष्कार सादर केला त्यामध्ये जे काही चुकलं ते सर्व आमचं आणि जे काही योग्य आणि उत्कृष्ट होते ते चरणी आम्ही अर्पण करत आहोत. आता एक स्पेशल आयटम म्हणतात ना तशी गोष्ट होणार आहे इथं तुमच्यासाठी. तर एक कला दर्शन घडवण्यात येणार आहे. आमचे एक स्वप्नील काळे हे आहेत, ते खूप छान नृत्य करतात. तर ते करणार आहेत एक सुंदर लावणी सादर तुमच्यासमोर. तर लावणी म्हटलं की महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकतो आणि अवघा महाराष्ट्र ढोलकीच्या आणि घुंगराच्या तालावरती नाचायला लागतो आणि शृंगार रसासारखा न्हावून निघतो. तर एक सुंदर नृत्यकला तुमच्या समोर आता सादर करण्यासाठी येत आहेत स्वप्नील काळे. ज्वानी ऐन भरात आले मस्त अंगुरी रात प्याले मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार नार देखणी नखरेला कटक चांदणी मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा फुलखंद खिलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा फुलखंद खिलवा फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा फुलकंद खिलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा फुलकंद खिलवा. जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोल राहीना राखली की मर्जी तुमच्या जोडीन मी आले फिरतीच्या या रंगी राया चिंबोली मी झाले राया सोडा का तरी काळ येळ नाही बरी पुन्हा भेटू कवा तरी साजना मला जाऊ द्या न घरी वाजले की बारा मला जाऊ द्या न घरी. कार्यक्रम घ्यावे यात नवीन भागाचा यात इंट्रोड्यूस करू नये अशी सर्वांना एक विनंती आहे. जो सर्वांकडेच आहे आपल्याला तो व्यक्तसुद्धा करायचा आहे परंतु आपल्याला टाईम लिमिटसुद्धा आहे. आपण बिघडलेला डॉन बघितला, त्यानंतर त्याचं लग्न झालं, तो जेजुरीला गेला आणि खंडेरायाचं दर्शन घेतलं. तर आपण पुणे विभागाचा रंगारंग मस्तीपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पाहिलेला आहे.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पुणे विभागाच्या या रंगारंग परफॉर्मन्ससाठी. पुणे विभागाचा हा जिंदा दिल कार्यक्रम पाहून असं म्हणता येईल, जिसकी मस्ती अभी जिंदा है, जिसकी मस्ती अभी जिंदा है, उसी की हस्ती जिंदा है, बाकी सब जबरदस्ती जिंदा है. ये मत सोचो कि 4 लोग क्या कहेंगे. ये मत सोचो कि 4 लोग क्या कहेंगे. आप जब गुजर जाओगे वही 4 लोग आएंगे, आपको उठाएंगे, राम नाम सत्य है करके शमशान लेके जाएंगे. इसलिए हंसते रहिए, जिंदा दिल रहिए, न जाने कब बुलावा आ जाए. क्या बात कही है.